वैराग्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा हे जेव्हा लहान होते तेव्हा लहान असताना त्यांनी बघितलं की वारकरी जात आहेत, टाळ आणि मृदंग आहेत आणि भगवंताच्या नामाचा जप आहे. त्यांच्या मनाने तिकडे धाव घेतली आणि त्यांनी हट्ट धरला की मला सुद्धा पंढरपूरच्या वारीमध्ये जायचं आहे. त्यांनी घरच्यांना न सांगता त्या पंढरपूरच्या वारीमध्ये प्रवास करणं सुरू केलं आणि प्रवास करत असताना त्यांचं ते बाल हृदय म्हणत होतं की मला गळ्यामध्ये तुळशीची माळ सुद्धा घालायची आहे आणि त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ सुद्धा घातली आणि संत भगवान बाबांनी आपल्या बालवयातच पंढरपूरची वारी केली. संत हे लहान मोठे किंवा वयावरून ठरत नसतात, तर या समाजाला त्यांना काहीतरी शिकवण द्यायची असते, या समाजाला काहीतरी शिकवायचं असतं म्हणून ते तशी कृती करत असतात. ते त्या कृतीतून या समाजाला शिकवत असतात. संत भगवान बाबांनी आपल्या बालवयात केलेली वारी हेच शिकवते. त्यानंतर संत भगवान बाबांनी माणिक बाबा यांना आपलं गुरु केलं आणि त्यानंतर अनेक यातना अनेक कष्ट सोसले, समाजाचा विरोध सोसला, परंतु आपलं घेतलेलं पण आणि आपला घेतलेला अध्यात्माचा वारसा मात्र सोडला नाही. पंढरपूरची वारी करावी पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी हेच त्यांनी शिकवलं. शुद्ध आचरण करावं हे त्यांनी शिकवलं. म्हणून संतांकडून आपण त्यांच्या आचरणातून शिकायचं असतं, आपण त्यांच्या कृतीतून शिकायचं असतं. संतांसोबत आपण प्रवास करायचा असतो. सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे जातात भगवंताच्या दर्शनासाठी. आपणही तो पायी प्रवास करावा, आपणही त्या पालखीमध्ये समाविष्ट व्हावं आणि बाबांसोबत आपण आपला प्रवास पंढरपूरच्या दिशेने करावं. आपल्याला जे प्राप्त होईल ते अविनाशी असेल, ते कधीच न संपणारं असेल.